फोटो खिंचवा लो ये खाने वालों को। हे सगळेजण सदाव्रत मिळतं तिथून हे घेतलेले कणिक वगैरे आणि सगळेजण बनवतात. ते तिखट असतात, ते हातात बनवतात आणि असे तव्यावर भाजायचे. तेव्हा मी आलं त्या ठिकाणी हे असं जे आहे ना, हे खाली खाली त्याचे हे करायचं. आता इथे आम्हाला पोळपाट लाटणं मिळालं तरी अशी जाड असतात, म्हणजे जवळपास 2-2.5 पोळ्यांचे एक तिखट असतं, ते भाजायचं. आणि त्याच्याबरोबर असतं मुगाची डाळ. ते तेल वगैरे काही नाही, ते एकत्र करायचं आणि ती डाळ झाली. तिखट, मीठ, हळद त्याच्यातच टाकून द्यायचं. आत्ताही त्यांनी डाळ दिली, पण मग आम्ही काय केलं, इथून तेल घेतलं आणि हम लोग क्या बना रहे हैं अभी, ये बना रहे हैं टिक्कड़ नहीं, टिक्कड़ नहीं, टमाटर बना रहे, उसमें सेव टमाटर बना रहे हम लोग. सेव टमाटर बना रहे. आणि आम्ही इथे 5-7 जण आहेत. 5-7 जण. हे कलादरा गाव आहे, कलादरा. इथे मोर आहेत ना, असे अगदी आपल्या ह्या इथे अगदी समोर आपल्या जवळपास येतात, दिसतात, म्हणजे आपल्या जवळून जातात ते मोर. यायला आम्हाला संध्याकाळ झाली खूप. आम्ही मिठी तलाई येऊन निघालो, म्हणजे काल समुद्राच्या तिथून निघालो. मिठी तलाई म्हणजे ते 2-3 किलोमीटर आलो आणि तिथून हे लाकडं असतात ते आपणच गोळा करायचे किंवा कुणाच्या तरी घरासमोर असतील तिथून थोडेसे घेऊन जायचे. त्यांना माहीत असतं की हे लोक एक दिवस स्वयंपाक बनवतील. झालं. अभी नाम बताओ आपका. तपस्या. हां, ही तपस्या आहे आणि खूप चुणचुणीत मुलगी आहे. सध्या शाळा बंद आहे, त्याच्यामुळे तपस्याने आम्हाला मदत केली. आपने क्या क्या ला के दिया हमें. बेलन और हां, आणि पोळपाट आणून दिला आणि आमच्याशी गप्पा मारल्या भरपूर. का राहते हो हे बाई, हे इथे समोरच राहते, ती समोर राहते. हे याची धूर खूप निघतोय त्याच्यामुळे मग ते अभी तपस्या. और आपका आगे पूरा नाम क्या है. तपस्या गपतभाई सोलंकी. अच्छा, तपस्या कपूरभाई गपतभाई सोलंकी. सोळंकी आडनाव आहे तिचं, सोलंकी. अच्छा.